पण मग तुम्ही आता आणखी एक त्यात उल्लेख केला की राणांची भाषा किंवा राणांची तुमचं तिथे असलेलं स्थानिक लेवलचं तुमचं इक्वेशन ते कधीच फार आम्ही बघितलं की नेहमी स्टेटमेंट द्यायची. तुम्ही जरी एकाच आघाडीमध्ये होतात तरी बऱ्याचदा टोकाला जाताना आम्ही तुमच्यातला वाद बघितला आहे. नाही, काय झालं आहे का आपण शिंदे साहेबांसोबत गेलो तिथं आम्हाला दिव्यांग मंत्रालय भेटलं. मंत्री भेटलं असतं तर तेवढं आनंदी झालं नसतं तेवढं दिव्यांग मंत्रालय भेटल्यामुळं आम्ही आनंदित होतो आहे. आपल्या आयुष्यामध्ये एक काम तरी सार्थक लागलं राजकारणात येऊन. आम्ही इथूनही समोर सांगू शकतो की बाबा आम्ही आमच्या प्रयत्नामुळं आता दिव्यांग मंत्रालय आलं आहे. हे आमच्यासाठी ऐतिहासिक गोष्ट आहे, राज्यासाठी ऐतिहासिक आहे, देशासाठी ऐतिहासिक आहे. आणि ह्या एका ह्याच्यावर गेल्यामुळं राणा तिकडे येऊन बोलतोय का बच्चू कडू खोके घेऊन तिकडे गेला. भाजपासोबत राहायचं, तिथले सगळे फायदे घ्यायचे आणि जो भाजपासोबत आला त्याच्यावर टीका टिप्पणी करायची, ही सुरुवात राणानं केली. आणि मग जिवारी लागलं. ज्या गोष्टीचा आमचा दुरून दुरून संबंध नाही आहे तिथं असे आरोप होत असेल तर मग जीव गेला तरी 72 आणि घ्यावे लागला तरी 72. कसं आहे, कोणत्या टीका कशा सहन करायच्या ते आपल्याला सहन होत नाही. आम्ही पूर्ण राजकारणी असतो तर एखाद्या पक्षात राहिलो असतो. चुकून आम्ही पूर्ण राजकारणी नाही आहे. पूर्ण राजकारणी असतो तर मला वाटते बच्चू कडू 20 वर्ष अपक्षाने एका संघटनेवर प्रहारवर लढायचं कारण नव्हतं. ना कोणाचा पाठिंबा घेतला आम्ही, ना कोणता अभिनेता बोलावला, ना नेता आमच्या प्रचाराला आलाय. आम्ही स्वतः लढलोय. राणासारखे पाठिंबे घेऊन निवडून नाही आलाय बच्चू कडू. स्वतः व्यक्तिगत पाठिंबा घेतला, दिला तरी घेतला नाही असा बाणा आहे आमचा. त्याच्यानं अशा प्रकारच्या आरोप करणं, वरिष्ठ लोक त्यांना काही न म्हणणं, ते जिवारी लागणारच आहे.